हा नमस्कार. सज्जन श्रोते हो. निशिदिनी निरूपण क्रमांक 8. आज आपण रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग या तुकारामाच्या अभंगावर निरूपण करणार आहोत. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, जीवाही अगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्य वारू, तुका म्हणे तुझ्या नामाची बळी, अवघ्यांचे काळे केले तोंड. 31 ते 40 क्रमांकाचा अभंग सार्थ श्री तुकाराम गाथेतील विष्णुबुवा जोग संपादित आणि अनुवादित या ग्रंथातील. अर्थात रात्रंदिवस आत मन व बाहेर उपद्रवी जग यांच्याशी युद्ध करण्याचा प्रसंग आहे. मनामध्ये वासनामय पापरूपी तरंग आणि बाहेरील जगातील छद्मी लबाड व्यवहार असे दुहेरी असते. हे अघोर किंवा प्रखर आघाताचे युद्ध हे झेलता झेलता जीवाला सतत वासनारूप आंतरिक आणि दुटप्पी जगातील वर एक आणि आत एक वेगळेच विपरीत लबाडीचे व्यवहार दाखवणारे असे दुहेरी आघात मनदेह रूपावर झेलावे लागतात. त्या कारणाने मनदेह रूपे जीव अक्षरशः मेटाकुटीस येतो, व्याकुळ होतो. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुझ्या नामाच्या साह्याने साऱ्यांचे तोंड काळे करून टाकले. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग टाळण्यासाठी तुकारामाने विठ्ठल नामाचा आधार घेतला आणि काळकुट्ट असे वासनामय जग आणि बाहेरील छद्मी व्यवहार असलेले लोकांचे जग या दोन्ही शत्रूंचं तोंड त्यांनी काळ करून टाकलं. याचा आपल्या निशिदिनी निरूपण मालिकेच्या संदर्भात विस्तारित अर्थ पुढील प्रमाणे. श्री संत तुकारामांचा देव विठोबा विशेषत्वाने ठोंब्या, ध्रुव, स्थिर, समचरण रूप, समत्व दर्शक किंवा भेदाभेद अमंगल असे सांगणारा आणि कनकटेवरी पार्वतीवर ठेवून युगे 28 उभा असणारा शांत, ध्रुव, अक्रिय साक्षीत्वातील अचल अढळ परब्रह्म आत्मारूप पांडुरंग, तोच त्यांना बाहेर आणि आत हृदयातही शांत नंदादीपासारखा तेवताना असत्यातून सत्याकडे, तमातून म्हणजे अज्ञानाकडून उजेडाकडे म्हणजे प्रकाशाकडे आणि अशाश्वताकडून म्हणजे मृत्यूकडून शाश्वताकडे म्हणजे शाश्वत सुखाकडे, अमरत्वाकडे नेणारा दीपस्तंभ वाटाड्या वाटत आहे. त्याचे सातत्याने रात्रंदिन नामस्मरण करतच संत तुकोबांनी मनातील वासना युद्ध आणि बाहेरील पापरूप छळकपट लबाडीचे लोकयुद्ध यांचे तोंड काळे केले आहे. म्हणजे मनरूप आतील आणि जगरूप बाहेरील असे मायावी मनवासना व जगवासना रूप युद्धावर त्यांनी विजय मिळवला आहे. सर्वाभूती भगवंत याप्रमाणे किंवा जळी स्थळी काष्टी तैसा तो पाषाणी निरंतर भेटे मदचक्रपाणी या भावाने, तेही या सामान्य नारायणाप्रमाणे सर्वत्र केवळ भगवंताचेच संसरण किंवा सर्वत्र भगवंताचा संसार पाहतात. तेही या नारायणाप्रमाणे केवळ सर्वत्र ब्रह्मत्रिरूप देवाचाच संसार पाहतात आणि पवित्र देवभावाने या देव संसाराचे अत्यंत शांत दक्षतेने डोळ्यात तेल घालून विश्वस्त म्हणून विश्वव्यापक भावाने जतन संरक्षण करून पाहतात व तुम्हा मलाही तसेच सुचवतात. हे सारे ते आपल्या गाथेतून साकारतात, गातात, भसतात व पूजनही करतात. त्यामुळे त्यांनाही या नारायणाप्रमाणेच त्यांनाही त्यांच्या गाथेत किंवा या नारायणाप्रमाणेच जे गावलं आहे तेच, एका देवा वाचून येथ काही नाही, द्वैती प्रकटून अद्वैत ते राही, असंच त्यांना विठ्ठल रूपाने आणि इथे नारायण रूपाने किंवा आत्मा रूपाने या सामान्य नारायणाला गावलं आहे किंवा मिळालं आहे. ते आपणालाही निश्चित प्राप्त होऊ शकतं. मात्र यासाठी केवळ आणि केवळ या एको देवो केशवा अशा केवळ आत्म्याचे, परमात्म्याचे, ब्रह्मभावाचे
विठ्ठलाचे म्हणा किंवा नारायणाचे म्हणा किंवा काही न म्हणता केवळ ब्रह्मचेतनेचे म्हणा, याचाच हा सर्व संसार आहे असं ध्यान आणि भान ज्याचं जागं असेल त्यालाच या आत्म्याची शोभा आत्मलाघव किंवा वेगळ्या भाषेत सर्वत्र आत्मलाघव आत्म्याचीच शोभा आहे याचा अर्थ वेगळ्या भाषेत हा संपूर्ण सगुण साकार देवाचाच संसार आहे हे पाहता येईल. आणि हा देवाचा संसार हे आत्मलाघव पाहता पाहता मी माझे पण नष्ट करीत आतील मनोमय वासना युद्ध आणि बाह्य जगातील भेदाभेदयुक्त छद्मी लवाडीचे युद्ध यांना पराभूत तुकारामानेही केले आहे. आणि रात्रंदिन चालणारे दुहेरी युद्ध त्यांनी म्हणजे तुकारामाने आणि अर्थात या नारायणाने त्यांनी गाथेद्वारे या नारायणाने मेघवृष्टीद्वारे त्यांनी गाथा गात गात आणि या नारायणाने निशिदिनी भजन करीत करीत देवाच्या आत्म्याच्या संसाराचे विश्वस्त बनून आत्मधुंदतेत बाहेरील लबाड लोक जग आणि आतील मनोमय वासनामय जग जिंकले आहे याचा अर्थ तुकारामाने ते निश्चित जिंकले आहे. आणि हा नारायण जो यावत काळ जिवंत आहे तोपर्यंत तो ते युद्ध जिंकण्याचा तुकारामाच्याच मार्गाने जात तुकारामाचीच वाट पुसत पुसत प्रयत्न करीत आहे. मात्र तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव तसंच या नारायणाचं जे मेघवृष्टी आहे ते पुस्तक सुद्धा त्या गाथेप्रमाणे अमृतानुभवाप्रमाणे आणि मेघवृष्टीप्रमाणे तीनही पुस्तक केवळ आत्म्याचे संस्मरण म्हणजे आत्म्यातच साम्राज्य आत्म्याच्याच संसाराचे निदर्शक म्हणून या तीनही पुस्तकांनी पाहायला हरकत नाही. ज्ञानेश्वर तुकारामाने सर्व जिंकलेलं आहे. नारायण जिंकण्याचा दावा करत नाही पण तू ज्ञानेश्वर तुकारामाची वाट पुसत पुसत हा नारायण सुद्धा हे आतील आणि बाहेरील आतील वासनामय युद्ध आणि बाहेरील छद्मी लोकव्यवहाराचे युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढं मात्र निश्चित आपल्याला समजायला हरकत नाही. आणि आपणही असेच जर प्रयत्नशील असाल तर ज्ञानेश्वर तुकारामांप्रमाणे निश्चित आपणालाही हा रात्रंदिन युद्धाचा प्रसंग जो वाटतो तो निश्चित जिंकता येईल. त्या युद्धाचं आंतरबाह्य चाललेल्या युद्धाचं तोंड काळं करता येईल. युद्धाचं तोंड काळं करून आपणाला तो निळा सावळा विठोबा आपल्या हृदयात आहे पाहता येईल. आणि त्या निळ्या सावळ्या विठोबाचे नंदादीपासारखे ठेवणारे तेजच आपणाला या सर्व जीवन युद्धातून पार करील या विश्वासाने. आणि हा विश्वास तुमच्यामध्ये जागता राहो या प्रेममय सदिच्छेने भगवंत चरणी नतमस्तक होऊन आत्मेय निरूपण रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग संपन्न करीत आहे. अस्तु धन्यवाद. शुभ दिन सुप्रभात.